देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 102/2024 भारतीय न्याय भादवी कलम 302 506 IPC प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये गुलाबसिंग आखाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला होता। 2023 मध्ये ही घटना घडलेली होती, त्याप्रमाणे देवळाली कॅम्पला गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील आरोपी हा मागील 2 ते 2.5 वर्षापासून फरार होता, तो मिळून येत नव्हता, त्यामुळे सदर गुन्हा हा प्रलंबित होता। सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मिटके सर यांनी आदेशित केले होते की सदर गुन्हा उघडकीस आणायचा आणि सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले होते। त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी तेथील मिळालेली माहिती आणि तांत्रिक माहिती याचे आम्ही ॲनालिसिस केले आणि ॲनालिसिस करून सदर आरोपी हा खरगोन जिल्हा मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने आमच्या गुन्हे शाखा युनिटचे PSI पठाण साहेब, सोनार साहेब, पोलीस हवालदार नन्नावरे, पोलीस हवालदार सुपेकर आणि पोलीस हवालदार वजिरे अशांचे पथक मध्य प्रदेश येथे खरगोन जिल्हा येथे जाऊन त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता PSI पठाण साहेब आणि सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याला चोली पोस्ट मंडलेश्वर, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोन मध्य प्रदेश येथून आरोपी नामे गुलाबसिंग आखाडे यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास पुढील कारवाई कामे देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहे। तो किती वर्षापासून तिथे राहत होता? तो गुन्हा घडल्यापासून महाराष्ट्रामध्ये गुन्हा घडल्यापासून तो नाशिकमध्ये असताना तिथून मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सुमारे 2 वर्ष त्याचे अस्तित्व लपून तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात तो राहत होता, त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा हा पोलिसांना मिळून येत नव्हता। तर त्याचा तपास चालू आहे। कारण म्हणजे मयत आणि आरोपी यांच्यात प्रॉपर्टीचा काहीतरी वाद होता, त्या वादाच्या कारणावरून त्यांनी हा गुन्हा घडलेला होता। तरी ते सखोल तपास पुढील देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे।